प्रथम फलंदाजी करताना दिसेल, तर दुसऱ्या बाजूला सावकार 11 हा संघ क्षेत्ररक्षण करताना दिसेल. नाणेफेकीचा कौल गेलाय चंद्रभागा फायटर्स संघाच्या बाजूने आणि इलेक्टेड टू बॅट फर्स्ट प्रथम फलंदाजी करताना दिसतील. मेंडेटेड पॉवर प्ले षटक घेऊन विजय शिवलकर ऑन दी मार्क सज्ज होतील गोलंदाजी एंड कडून. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रयत्नच करावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. प्रणव यावेळेस स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल विजय शिवलकर यांच्या विरोधात. सामन्याला होते सुरुवात. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल हलक्यातने खेळून काढण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. एकीकडे फार मोठा अनुभव असलेल्या क्रिकेट विश्वामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नामांकित खेळाडू विजय शिवलकर गोलंदाजी करताना दिसतील, तर प्रणय याचा देखील विचार करायला गेला तर कमी कालावधीमध्ये याची देखील जास्त चर्चा रंगली आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी बॅट आकडली आहे आणि त्यानंतर चेंडू चाललाय मिडॉन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. धावसंख्येला या सामन्यामध्ये श्री गणेशा केला जातोय पहिल्या इनिंग मधील. 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत विजय शिवलकर यांनी. स्ट्राईक एंडला सुदर्शन मयेकर 2026 जय भंडारी चषक सीझन 3 मधलं पहिलं अर्धशतक सुदर्शन मयेकर याच्या नावावर राहिलं होतं. 15 बॉलमध्ये 53 धावांची खेळी करणारा खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला. मोठा फटका, पॅडल स्वीप ऑन साईडला उडवलं चेंडूला. चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी कडकडीत षटकार. सामन्याला सुरुवात देखील केली. सुदर्शन मयेकर एका बाजूला नॉन स्ट्राईक एंडला खेळताना दिसत होता. स्ट्राईक एंडला जसा आलाय तसा चेंडूला बाहेर पाठवले 6 धावांसाठी. पुढे कोण गोलंदाजी करतंय याचा काही फरकच पडत नाहीये या गोलंदाजाला. कसं नडायचं आणि कसं नडवायचं हे या खेळाडूला माहितीये. हा देखील खेळाडू बहुचर्चित राहिले गेल्या काही कालावधीमध्ये. सुदर्शन मयेकर मॅन फ्रॉम साडी. बॅकफुट पंच यावेळेस देखील क्लास दाखवलाय. कव्हर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. षटकारानंतर येणारा चौकार. बॅकफुट पंच. मैदानाच्या चारही बाजूला चांगला खेळतो हा खेळाडू. वेगळी ओळख करून द्यायची गरजच नाहीये ना या खेळाडूची. अक्षरशः आजच्या दिवसात जास्त चर्चेत राहिला खेळाडू कोण असेल तर एकटा सुदर्शन मयेकर आहे. विजय शिवलकर. आता मात्र अनुभव थोडासा झोकावा लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इन्साइड एज लागली का यष्टी रक्षक प्रश्न विचारतायत. मात्र योग्य पंच या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या समवेत काम करताना दिसतील. मेन पंचांच्या भूमिकेत आशिष धुंदूर असतील, तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत कैलासजी पिलनकर. नामांकित पंच यांच्या विरोधात तुम्ही आक्षेपच घेऊ शकत नाहीये. मोठा फटका सरळ बॅटने. हा देखील चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंस सीमारेषा पार. 4 धावांसाठी सुदर्शन मयेकर याच्या बॅटमधून चौकार येतोय. षटक यावेळी संपलंय. पॉवर प्लेचं पहिल्या इनिंग मधील पहिलं. धावसंख्या झाली चंद्रभागा फायटर्स संघाची बिनबाद 15 धावा. बिनबाद 15 ही धावसंख्या ही सरासरी अंतिम षटकापर्यंत गाठली गेली. तर इथून पुढे 90 कमीत कमी धावसंख्यापर्यंत रोकावं लागेल. कारण नाणेफेक जिंकल्यानंतर आम्ही प्रथम फलंदाजी करतो हे सांगितलं होतं. या मैदानाचं वैशिष्ट्यच राहिलंय. संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही फलंदाजी करताय, जसजसा सूर्य अस्ताकडे जाईल तसतसं ही विकेट देखील थोडीशी शांत होईल. आणि ज्याच्यासाठी प्रथम नाणेफेक जिंकून आम्ही फलंदाजी करतो असं सांगितलं होतं. मेंडेटरी पॉवर प्ले षटक संपले आणि त्यानंतर लगेचच बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केला जातोय चंद्रभागा फायटर्स संघाकडून. पहिल्या षटकात 15 आलेत आणि त्यानंतरच हे बॅटिंग पॉवर प्लेचे षटक. 30 सर्कलच्या बाहेरून फक्त 3च क्षेत्ररक्षक कार्यरताना दिसतील. एक्स्ट्रा मिड विकेट लॉंग ऑफ मध्ये 3 क्षेत्ररक्षक कार्यरताना दिसत आहेत. ही क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय. तशीच गोलंदाजी सध्याच्या घडीला सोहम भाटकर दुसऱ्या षटकामध्ये करेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. राईट ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल. बॅक पंच करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू चाललाय. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. बघता बघता चेंडू झालाय फरार. 4 धावांसाठी चौकार येतोय. यासाठी बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केला जातोय. थोडस जोखमीने गोलंदाजी करणं गरजेचं यासाठी आहे, कारण हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर येऊन लॉंग ऑन आणि त्यानंतर एक्स्ट्रा मिड विकेट म्हणजे फुलर लाईनचे बॉल तुमच्याकडून येणं गरजेचं आहे. समोरच्या दिशेने काय चमत्कार करायचा आहे तो करू दे फलंदाजाला. हा चेंडू यावेळी चांगला होता, मात्र दिशेवरचं नियंत्रण थोडंसं ढासळलंय. पिचिंग लेग साठी लेग स्टंप हा चेंडू चालला स्क्वेअर वाईट. अतिरिक्तची धाव यावेळी जोडली जाईल चंद्रभागा फायटर्स या संघाच्या खात्यामध्ये. हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा आहे. दोन्ही संघात त्याच ताकदीचे तारे खेळताना दिसतील. सरळ बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न. उडवलं एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडू पर्यंत. तर दरम्यान 2 धावा यावेळी धावून कंप्लीट केल्या जातील. हीच गोलंदाजी होणं गरजेचं आहे खऱ्या अर्थाने.
ज्या ठिकाणी समोरचा संघ बॅटिंग पॉवर प्लेचा वापर करतोय, तुमचे खेळाडू समोरच्या दिशेने कार्यरत आहेत, म्हणजे तुमचे येणारे प्रत्येक चेंडू हे गुडले स्पॉट आणि त्यानंतर फुलर लेनची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. सोहम याचा पुढचा बॉल पुन्हा एकदा ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न, सराय बॅटने चेंडूला खेळून काढलाय, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी झालंय. पुन्हा एकदा 2 धावा या चेंडूवर मिळतील. आतापर्यंत थोडीशी महागडी गोलंदाजी झाली म्हणायला हरकत नाही. एक चौकार सलगचे 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. तब्बल 9 धावा आतापर्यंत या षटकात आल्यात. पहिले षटक संपले त्यावेळेस 15 होते, आतापर्यंत धावसंख्या झाली 24. एक चौकार आला होता पहिल्या चेंडूवर, तदनंतर अतिरिक्तच्या चेंडूने लगातारचे 2-2चे 2 फटके यावेळी आलेत प्रणव याच्या बॅटमधून. सुदर्शन पुन्हा एकदा पुढचा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा त्याच दिशेला आक्रमण करायचं आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पोहोचतील. एकच धाव असेल, एकापेक्षा जास्त काही नसेल. आता मात्र थोडीशी परीक्षा देखील असेल सोहम भाटकर याशी, कारण सुदर्शन मयेकर याला कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल हे पाहणं गरजेचं आहे. आतापर्यंत बॅटिंग पॉवर प्ले षटकातील चेंडू संपले 4. 2 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी असेल या दुसऱ्या षटकातील. रॅटम ओव्हर द विकेटने सुदर्शन मयेकर साठी. सुदर्शनचा विचार करायला गेले तर आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार त्याने लगावलाय. तो सध्याच्या घडीला स्ट्राईक केला खेळताना दिसेल. रॅटम ओव्हर द विकेटने सोहम मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने उडवलं चेंडूला. थोडासा फटका यावेळेस फसलाय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडू पर्यंत. सुदर्शन मयेकर याचा संपलाय खेळ. यावेळेस धक्का क्रमांक 1 आणि फार मोठा धक्का आहे चंद्रभागा फायटर्स संघाला. धाव संख्या झाली आतापर्यंत 25. चंद्रभागा फायटर्स संघाचा एक आयकॉन जसा माघारी परतला तसा दुसरा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये ओमकार बागकर हा देखील एक चांगला खेळाडू आहे. सर्व गुण संपन्न देखील हा खेळाडू असेल. गुहागर तालुक्यातील एक नामवंत खेळाडू सध्याच्या घडीला चंद्रभागा फायटर्स या संघाकडून खेळताना दिसतोय. वन डाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं जात आहे. सोहम याचा या षटकातील पुढचा बॉल लोअर फुलटॉस स्विचचा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. कदाचित सरळ बॅटने खेळला असता तर ऑन साइडला चौकार किंवा षटकार येताना बघायला मिळाला असता. मात्र वाऱ्याच्या दिशेला फटका खेळायचा होता. चेंडू चालला लेग बेस स्वरूपात शॉर्ट फाईन लेग रिझल्ट मध्ये. षटक यावेळेस पॉवर प्लेचं संपलंय दुसरं. धावसंख्या झाली आतापर्यंत 1 गडी बाद 26 धावा, 26 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. दोन षटक आतापर्यंत संपले, 13ची सरासरी. म्हणजे या षटकाचा विचार करायला गेले तर सोहम भाटकर याने चांगलीच गोलंदाजी केली आहे. 11 धावा खर्च केल्या, त्यामध्ये एक मोठी विकेट देखील आली चंद्रभागा फायटर्स संघाकडून. सुदर्शन मयेकर यांची धावसंख्या आतापर्यंत 26 ला 1. कोणत्या गोलंदाजाचा यावेळी वापर केला जाईल हे देखील पाहणं गरजेचे. 6 षटकांचा सामना आहे, त्यामधले 2 पॉवर प्लेचे षटक तर संपलेत. म्हणजे पहिलं मेंडेटरी पॉवर प्ले आणि त्यानंतर बॅटिंग पॉवर प्ले षटक देखील समाप्तीस आले. तसं क्षेत्ररक्षक सध्याच्या घडीला फैलावलं गेलंय. कव्हर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक कार्यरताना दिसेल. स्ट्राईक एंडला आता मात्र ओमकार खेळताना दिसतोय. यावेळी गोलंदाजी एंडकडून सिद्धेश याचा पहिलाच बॉल, चांगलाच बॉल टाकला होता. थोडासा हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. आजच्या दिवसात विचार करायला गेले तर सरकार 11 या संघाकडून हा देखील एक खेळाडू चांगला आहे. सिद्धेश याने देखील प्रभावित करणारी गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये केली आहे. ज्या ठिकाणी विजय शिवलकर, सोहम भाटकर यांच्यासारखे ताकदीचे खेळाडू असताना ह्याची देखील चर्चा चांगलीच रंगली आहे सावकार 11 संघाकडून. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा ब्लॉक होलला टाकण्याचा प्रयत्न, त्याच्याकडे प्रत्युत्तरच नाही फलंदाजाकडे. हलक्या त्याने खेळून काढलाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतील चेंडू पर्यंत. सिंगल स्ट्राईक रोटेट होईल. सिंगल डबल इतकासा फरक पडणार नाहीये असं म्हणायला हरकत नाहीये. मात्र विचार करायला गेले तर कमी धावसंख्या झाली तर संध्याकाळच्या 17 मध्ये वारा थोडासा मंदावेल. जी वाऱ्याचा वेग सध्याच्या घडीला प्रति तास 20 ते 30 पर्यंत जाऊन पोहोचलाय, तोच
येणाऱ्या कालावधीमध्ये कुठेतरी 15 ते 10च्या आसपास जाऊन पोहोचेल. यावेळेस पॉइंट रिझनचा क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय. सिंगलच धाव होती, त्या ठिकाणी डबल धाव चालली आहे. दुष्काळात 13वा महिना असं देखील म्हणायला हरकत नाहीये, कारण एक एक धावाला फार महत्त्व दिलं जातं या क्रिकेट विश्वामध्ये. आणि का दिलं जातं ह्याचं उदाहरण देखील सकाळच्या सत्रामध्ये सावकार 11 संघाला चांगलंच माहिती आहे. अंतिम चेंडूवर एक धाव पाहिजे होती, त्या ठिकाणी तो सामना कंपल्सरी चेस असल्यामुळे तुम्हाला जिंकणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी होऊन ती एक धाव जर अतिरिक्तची असती तर कदाचित तो सामना देखील गमवायला लागला असता. यावेळी सिद्धेशाचा पुढचा बॉल पुन्हा एकदा ब्लॉकरला टाकण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी करतोय, भरपूर वेग या गोलंदाजाकडे. लेफ्ट आर्म अराउंड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना साइड आर्म ऍक्शन या गोलंदाजाकडे. कदाचित लेदर बॉल देखील खेळलेला असावा हा गोलंदाज, ज्या ताकदीची तो गोलंदाजी करतोय संपूर्ण दिवसात. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, प्रभावित करणारी गोलंदाजी त्यांनी आजच्या दिवसामध्ये केली आपल्या संघासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने मारा करेल स्ट्राईक एंडला प्रणव याच्यासाठी. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, यू मिस आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू, प्रणव यावेळेस बॅक टू द पवेलियन. बाक्कर बंधू खेळताना दिसतील. कोणता फलंदाज सध्याच्या घडीला आपल्या संघासाठी तारणहार संकटमोचक बनेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. संकट आलेत, यावेळेस लाखाचा खाक करावा लागेल. धावसंख्येचा विचार करायला गेला तर आतापर्यंत जाऊन पोचले 30 वर. या षटकात त्यांनी चांगलीच गोलंदाजी केली आहे. धावसंख्या 31 झाली आतापर्यंत. एक मोबाईल या ठिकाणी होऊन हरवला गेलाय, कोणाकडे असेल तर समालोचन कक्षामध्ये आणून द्यायचं आहे, याची जबाबदारी घ्यायची. यावेळेस सिद्धेशाचा पुढचा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, हा देखील चेंडू चांगला होता. हे संपूर्ण षटकात विचार करायला गेले तर साईच्या साई बॉल फुलर लेंथवर टाकलेत. काय गोलंदाजी या षटकात, हे अशक्य होतं मात्र शक्य करून दाखवलंय सिद्धेशाने. षटक यावेळी संपले 30. धावसंख्या आतापर्यंत झाली 31ला 2. विवो कंपनीचा मोबाईल हरवलाय, जर कोणाला गावला असेल तर त्वरित समालोचन कक्षामध्ये आणून द्यायचं आहे. नकळत कोणी कोणाच्या खिशात टाकला असेल तर त्याची देखील तपासणी करा आणि तदनंतर तुमच्या इथे असेल तर आमच्यापर्यंत आणून द्या. सुजन यावेळी चौथ्या षटकासाठी वापर केला जातोय. वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक असेल. राईट अराउंड विकेटने मोठा फटका, यावेळी ऑन साइडला ताळमेळ जुळून आलंय. चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकार याच्या बॅट मधून घणाघाती प्रहार, 6 साठी षटकार. कडून चेंज केले ओव्हर द विकेटने. चेंडूला पाठवले कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात असेल, एकापेक्षा जास्त काहीच नसेल या चेंडूवर. मागच्या चेंडूवर जसा चटकार आला तसा गोलंदाजी ट्रॅक थोडासा चेंज केला ओव्हर द विकेटने. फक्त एकच धाव येते. सुजित बाकर हा देखील एक चांगला खेळाडू चंद्रभागा फायटर्स संघाकडे. सुजन यांचा पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या गोलंदाजी एंड कडून चेंडूला फील्ड केलं जातंय. पुन्हा एकदा कोणतीही धाव नसेल या चेंडूवर. गावखडीच गावासाठी बिलॉंग करणारे खेळाडू सुजन यांचा देखील विचार करायला गेले तर फार मोठा दांडगा अनुभव या क्रिकेट विश्वामध्ये यांच्याकडे देखील असेल. सुजन यांचा पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस पंच थोडस गोलंदाजाला दंडित करतायत. हा येतोय वाईड बॉल.
अतिरिक्त धाव या वीस जोडली जाते. ज्याने तुमची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला त्यांचे निकाल लावण्याची ताकद ठेवा. त्याच्यासाठी अभ्यास हा फार महत्वाची गोष्ट आहे. तो अभ्यास देखील मैदानाच्या आतमध्ये वारंवार सातत्याने करणं गरजेचं आहे. अभ्यासाशिवाय कोणतीही परीक्षा दिलीच जाऊ शकत नाहीये. सुजन यांचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने हा ट्रॅकर उडवलाय कव्हरला. एक ट्रॅकवर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चाललाय. खटम टाटा बाय बाय. 6 धावांसाठी षटकार 6. लगावलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला बीट करून चेंडू चाललाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतील चेंडू पर्यंत. एकच धाव असेल. षटकार आल्यानंतर वारंवार गोलंदाजी ट्रॅक देखील चेंज करतात. ओव्हर द विकेटने सुजी त्याच्या बॅटमधून षटकार आला तसे अराउंड विकेटने आलेत. आता मात्र ओमी बाकर स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. धावसंख्येचा विचार करायला गेला तर आतापर्यंत 46-46. सुजन यांचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅकफूट पंच चेंडूला उडवलं. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय. कटक्यावर बोट जागेवर पलटी. हा आलाय चौकार. षटक यावेळी संपले. 4th धावसंख्या झाली 50. सांघिक अर्धशतक यावेळी 50 लागतंय चंद्रभागा फायटर्स संघाचं 2 गड्यांच्या मोबदल्यात. अखेरीस 50 वर जाऊन पोहोचले. 2 गडी बाद. 12.50 ची सरासरी आतापर्यंत प्रति षटकामागे गाठली गेली. वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघाकडून सेकंड लास्ट पहिल्या इनिंग मधील 5वं षटक सिद्धेश. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा ब्लॉक हॉलला टाकण्याचा प्रयत्न. सारा बॅटने खेळून काढले चेंडूला लॉंग अप मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल स्ट्राईक रोटेट होईल. अजून देखील पहिल्या डावातील 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. कमीत कमी इथून पुढे 30 धावा. धावसंख्या जी सांगितली होती सुदर्शन मयेकर स्वतः कर्णधार तिथपर्यंत तर जाऊन पोहोचलाय संघ. मात्र इथून पुढे येणारी प्रत्येक धाव देखील फार महत्वाची. लेफ्ट ओव्हर द विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने क्लास दाखवलाय का. मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून दस्तक पे मस्तक हा चेंडू चाललाय. सीमारेषा पार. ओमकार बागकर यांच्या बॅट मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय. काय टायमिंग होतं त्या फाटक्यामध्ये. बार बार देखो 1000 बार देखो. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. सरळ बॅटने त्याने फटका सजवलाय थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. सिद्धेशला देखील शांत ठेवलं जाते ओमकार याच्या माध्यमातून. पुढचा बॉल. लोअर फुलटॉस चेंडू खेळून काढलाय कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. यावेळेस एकच धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. योग्य वेळी योग्य तो कॉल यावेळेस पोहोचलाय स्ट्राईक एंड पर्यंत. सुजित बागकर हा देखील मोठमोठे फटके खेळू शकतो हे समजले. दुसऱ्या बाजूला ओमकार बागकर. बागकर बंधू सध्याच्या घडीला चंद्रभागा फायटर संघाचे तारणहार बनलेत. मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न या 2 खेळाडूंकडून केला जातोय. दुसऱ्या बाजूला सिद्धेश हा देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली होती. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला एक्स्ट्रा मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक सुजन थोडीशी चूक करतायत. त्या चुका मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी वारंवार थांबवणं गरजेचं आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले गेले. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावेल. आतापर्यंत 60 धावा. आतापर्यंत 60 डाल्यात म्हणजे या षटकाचा विचार करायला गेले तर 10 ही धावसंख्या या षटकात खर्चित केली आहे सिद्धेश यांनी. ओव्हर द विकेटने वारंवार मारा करत आहेत. दुसऱ्या बाजूला सुजित बागकर स्ट्राईक एंडला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बैठक शॉट खेळायचा होता मात्र पाय थोडासा फिरला अंतिम क्षणामध्ये आणि चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग ऑनला. सोहम भाटकर यांच्या दिशेने. एकच धाव असेल या चेंडूवर. धावसंख्या आतापर्यंत 61 धावा. अजून देखील या 5व्या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 गडी माघारी परतलेत. त्यांची कोणत्याही प्रकारची खळगी दिसत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. कारण ओमकार आणि दुसऱ्या बाजूला सुजित बागकर हे चांगली फलंदाजी करतायत. या षटकातील पुढचा बॉल सिद्धेशाचा. स्ट्राईक एंडला ओमी बागकर हे त्याला दिसतील. हलक्यातनी घेऊन काढण्याचा प्रयत्न. साऱ्या बॅटने समोरच्या दिशेने प्रहार केलाय.
लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चूक झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. या चुका खऱ्या अर्थाने तुम्हाला महाग ठरणार आहेत. अतिरिक्त चुका मैदानाच्या आतमध्ये वारंवार केल्या जात आहेत. पहिल्या इनिंग मधील षटक संपले. यावेळेस 5व धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 63ला 2. म्हणजे अजून देखील पहिल्या इनिंग मधील 6 चेंडू एका षटकाचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंग मधील अंतिम षटक घेऊन स्ट्राईक एंडला सुजित बाकर खेळताना दिसतील. ओव्हर द विकेट. या षटकातील पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळायचं होतं. यावेळेस विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न, मात्र थोडीशी चूक झाली आणि कोणता फलंदाज बाद होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओमी बाकर माघारी परततील. काही गरजच नव्हती खऱ्या अर्थाने, कारण सुजित देखील मोठमोठे फटके खेळत होता. एक धाव घ्यायची होती की स्ट्राईक एंडला यायचं होतं, हा प्रश्न सध्याच्या घडीला पडलाय. त्याचं उत्तर आलंय रनआउट व्हायचं होतं. काही गरज होती का? कारण विकेट सॅक्रिफाईस करण्याच्या नादात थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं आणि तदनंतर सुजित देखील नॉन स्ट्राईक एंडला धावत सुटला होता. आणि ते करत असताना यष्टीरक्षक अमृत यांनी देखील चांगली कामगिरी केली. सुमित आलेत मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 3 गडी माघारी परतलेत. आता जबाबदारीचं ओझं जरूर आहे, कारण धावसंख्येचा विचार करायला गेला तर 63ला 3. अजून देखील पहिल्या डावातील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजय शिवलकर गोलंदाजी करतायत. पहिल्या षटक पॉवर प्लेचा हाताळलं होतं, त्यामध्ये 15 ही धावसंख्या खर्च केली होती. तदनंतर विजय शिवलकर यांचा वारंवार उल्लेख केला जातो. यांचे दिवस होते तेव्हा एकच नाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातत्याने येत होतं या क्रिकेट विश्वामध्ये, ते विजय शिवलकर यांचंच होतं. सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील 3 डाऊनच्या स्वरूपात सुमित वागदरे स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचले. दुसऱ्या बाजूला विजय शिवलकर. या षटकातील पुढचा बॉल हलक्याने खेळून करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. सोहम भाटकर. एकच धाव असेल यावेळेस, एकापेक्षा जास्त काही नसेल. अजून देखील पहिल्या इनिंग मधील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकात थोडी चांगली गोलंदाजी राहिली विजय शिवलकर यांची. 2 चेंडू 1 विकेट आणि त्यामध्ये एकच धाव खर्च केली आहे. पुन्हा एकदा सराय बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू चालला लॉंगॉन मध्ये. सोहम भाटकर चेंडूपर्यंत पोहोचतील का? थोडीशी चूक यावेळी झाली आहे. 2 धावा तर दरम्यान धावून कंप्लीट केल्या जातील. वारंवार सुजित देखील स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. जी धावसंख्या खऱ्या अर्थाने दोन्ही कर्णधारांनी सांगितली होती नाणेफेक ज्यावेळी झाली, सुदर्शन मयेकर असा बोलला होता 60 ते 70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करून. दुसऱ्या बाजूला विजय शिवलकर यांनी सांगितलं होतं की 50 ते 60 या धावसंख्येपर्यंत आम्ही देखील थांबवण्याचा प्रयत्न करू. हाफ ट्रॅकर ऑन साईडला उडवलंय. हा चेंडू चाललाय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. पुल पॉवरफुल सक्सेसफुल 6 षटकार. थोडासा खराब चेंडू होता असं देखील म्हणायला हरकत नाहीये, कारण समोरच्या दिशेने हवा थोडीशी मंदावली सद्यस्थितीला. आणि ते करत असताना ऑन साईडला चांगली ताकद मनगट एकवटलं यावेळी सुचित याचं. आणि त्यानंतर ऑन साईडला धुमधडाका 6 मागच्या चेंडूवर षटकार आलाय. विजय यांचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा विजय शिवलकर यांच्या विरोधात. थोडीशी चांगली चर्चा झाली होती आणि तदनंतर गायबोट लावले स्वतःच्या नावाला गोलंदाजी एंड कडून. लगातारचे 2 सुजित बाक्कर याच्या बॅटमधून आर पार खडे खडे दिले 2. हेच तर पाहिजे होतं. सुजित लगातारचे 2 मारलेत. अजून देखील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज असतील विजय शिवलकर यांच्या विरोधात. यावेळेस दिशेवरचं नियंत्रण थोडंसं भरकटलंय. पिचिंग लेग साईड लेग स्टंप चेंडू चाललाय व्हाईट स्क्वेअर. अतिरिक्तची धाव यावेळेस जोडली जाईल चंद्रभागा फायटर्स या संघाच्या खात्यामध्ये. आता यावेळेस मागच्या 2 षटकाराचं दडपड होतं असंच वाटतंय वाईट फेकल्यानंतर. पुन्हा एकदा यावेळेस तिसरा मारलाय लगातारचा सुजितच्या बॅट मधून. हा देखील चेंडू चाललाय सरा बॅटने स्टेट डाऊन दी ग्राउंड. 6 धावांसाठी जी धावसंख्या उभारायची होती त्याच्यापेक्षा जास्तीच उभारलंय असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या आतापर्यंत झाली 6 षटकांचा अखेरीस 85 धावा आणि 86 धावांचं टार्गेट सेट केलंय
सावकार 11 संघासमोर. चला दुसऱ्या डावाला लगेचच आपण सुरुवात करणार आहोत. वरवडे नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री अजयजी पाटील यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. विनंती आहे मुख्य मंचावर आपण या. आदरणीय अजयजी पाटील, वरवडे नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष, आपल्याला विनंती आहे आपण मुख्य मंचावर अतिथी कक्षामध्ये या. या ठिकाणी आम्ही आपलं स्वागत करतो आहोत. त्याबरोबर आपला यथोचित सन्मान आपली भंडारी प्रीमियर लीगच्या वतीने केला जाणार आहे. सध्या तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात आपल्या समाजाचा हा झेंडा डौलानं फडकतोय आणि त्याचं कारण आहे की आपण सर्व समाज बांधव एका प्लॅटफॉर्मवर आलोय, एकसंध झालो आणि त्यानंतर हा सोहळा आपण अनुभवतो आहोत. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आता करायचा आहे आणि त्यासाठी लक्ष सेट केलेलं आहे तब्बल 86 धावांचं. 36 चेंडू आणि 86 धावा. शेवटच्या षटकामध्ये जे 3 षटकार सुहिजीतने ठोकले आणि त्याच्या जोरावर तब्बल 85 धावांपर्यंत मसल मारली गेली आहे चंद्रभागा फायटर्स कडून. सुदर्शन या मॅच मध्ये देखील पहिल्या डावावर फार फलंदाजीमध्ये छाप पाडू शकलेला नव्हता. मात्र त्यानंतरची जबाबदारी आपण बघितलं ओमी बागकरने स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि त्याला सुहिजीतने तो बाद झाल्यानंतर जी काय अगदी सुयोग्य साथ दिली त्याच्या जोरावर 85 धावा बनवल्या गेल्या. 86 धावांचं लक्ष या शेवटच्या सामन्यामध्ये. चला स्पीडअप करा, बॅड लाईटची कोणती सबब ऐकून घेतली जाणार नाही. त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर हा सामना सुरू करता येईल तेवढ्या लवकरात लवकर दुसरा डाव आपण सुरू करणार आहोत. चला 2 फलंदाज मैदानामध्ये जाऊ द्या. सुईजितने तब्बल 33 धावा पहिल्या डावामध्ये वसूल केल्या. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेत असताना या जगातलं सर्वाधिक प्रभावी औषध कोणतं असेल तर ती जबाबदारी. आणि एकदा का ते जबाबदारीचं औषध तुम्ही घेतलं की तुम्ही कधीच थकत नाही आणि ती जबाबदारी संघ अडचणीत असताना सुईजितने स्वीकारली. मात्र तीच जबाबदारी घेऊन दुसऱ्या डावामध्ये अर्धशतक वीर आजच्या दिवसातला अर्थातच सोहम भाटकर आणि त्याच्याबरोबर कॅप्टन कुल्लर, कॅप्टन ऑलवेज लीडिंग फ्रॉम फ्रंट, टीमचा नेता दिशादर्शक विजय शिवलकर हा मैदानामध्ये पोहोचलाय. मगाशी आकाशने उल्लेख केला की गेली अनेक वर्षांचं अविरत टेनिस बॉलचं क्रिकेट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या खेळाडूने खेळलं, आपल्या कामगिरीच्या जोरावर अनेक मैदानं गाजवली, आपल्या नावाचा डंका पिटला, तो खेळाडू म्हणजे विजय शिवलकर. आणि त्याच्या बरोबरनी आपण सोहम भाटकरला बघतोय. एका बाजूला एक नवोदित खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला एक अनुभव संपन्न खेळाडू. आणि असे 2 खेळाडू ज्यावेळेला मैदानात डावाला सुरुवात करतात त्यावेळेला दोघांचंही आक्रमण आणि तेवढाच संयम बघायला मिळतो. सूर्यास्त आपल्याला बघायला मिळतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून आमचे कॅमेरा मनने ते विहंगम दृश्य तुम्हाला दाखवत आहेत. सूर्यनारायण आता अस्ताला चाललेले आहेत आणि तो देखील एक व्ह्यू आपल्याला बघायला मिळाला. ऑल सेट पंचांचा इशारा येतोय. डावाला करूया सुरुवात. सुदर्शन आलाय, समोर आहे विजय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर क्लीन बोल, दांडीगुल. रॉयल डक ठरतोय इकडे, गोल्डन डक ठरतोय कारण दुसऱ्या डावाच्या पहिल्या चेंडूवर बाजला विजय शिवलकर आणि ते पहिला मोठा धक्का डावाला खिंडार बसते. फलंदाज बाद. शमीजी भाटकर यांच्याकडून सुदर्शनच्या या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक कमेंट्री बॉक्समध्ये जमा केलेलं आहे. धन्यवाद. सामना संपल्यानंतर ते घेऊन जा. खेळाडूंची पारितोषिकं जी आमच्यापर्यंत पोहोचत आहेत आम्ही ती अनाऊन्स करतो, मात्र ती जर आमच्या लक्षात नाही राहिली तर तुम्ही आठवण करा की माझी पारितोषिकं दिलेली आहे.
जेणेकरून तुमची योग्य पारितोषिकं तुमच्यापर्यंत पोहोचतील याची आम्ही काळजी घेतोय, तुम्ही देखील काळजी घ्या. दुसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज आपण बघतोय वन डाऊनच्या रूपाने मैदानामध्ये दाखल झाला अर्णव भाटकर. सुदर्शनच्या विरोधात पहिला चेंडू फेस करेल. ओ यॉर्कर होता, अगदी बॅकलिफ्टला खाली आणलं. बॉटम हँड अँड आय कोऑर्डिनेशन दोन्ही गोष्टी जुळवल्या आणि त्याचबरोबर हलक्या हाताने खेळून काढल्या. एक धाव प्राप्त केली, स्वतःचं खातं उघडलं. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर 1-1, जिथे 86 धावा बनवायच्या आहेत. मात्र त्यासाठी पॉवर प्ले आणि बॅटिंग पॉवर प्ले ही जी 2 षटकं असणार आहेत तिथे तुम्हाला भरपूर धावा वसूल कराव्या लागणार नाहीत, किंबहुना प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला रिक्वायर रन रेटवर नजर ठेवावी लागेल. आता स्ट्राईक एंडला सोहम आलाय. 86 धावांचं लक्ष. आपली भंडारी प्रीमियर लीग मानाची, अभिमानाची. कव्हर्सला, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू हवे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सोहम भाटकर देखील माघारी परतलाय. दुसरा धक्का या षटकामध्ये सुदर्शनने दिलाय. फलंदाज बाद. त्या प्रकारे नकार द्यायला शिकलं पाहिजे. इथे या चेंडूवर तो नकार देता आलेला नव्हता. ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न, कारण बॉल थोडासा राईज झाला होता आणि ऑन दी अप, ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न यावेळेला सोहम भाटकरच्या अंगलट आला आणि तो इकडे बाद झालाय. दुसरा धक्का बसतोय. नाराज आहे. बघा, रिॲक्शन बघायला मिळाली आपल्याला. मात्र आता त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मिऱ्या गावचा सुपुत्र अमृत तांडील मैदानामध्ये दाखल झालाय. अर्णव आणि अवधूत, माफ करा, अमृत हे 2 फलंदाज आता मैदानाला कशा पद्धतीने चौकार षटकारांनी प्रदक्षिणा घालणार आहेत हे बघण्याजोगे असेल. चला सोहम, थोडंसं फास्ट या. नाराजी लपवता आलेली नाहीये. दोन्ही सलामीवर पहिल्या षटकामध्ये माघारी धाडण्याचं काम कोणी केलं तर ते सुदर्शनने. का तो हा खेळाडू सातत्याने चर्चेत राहतो याचं उदाहरण दिलंय. डाऊन द लेग, लेग स्टंपच्या बराच बाहेर 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेने. अखेर ही शर्यत इकडे जिंकली आणि मिळणार आहे तब्बल वाईट सहित 5 धावांचा बोनस खात्यामध्ये जमा होतोय. आम्ही कौतुक केलं सुदर्शनचं, मात्र ते कौतुक पचनी पडलेलं दिसत नाहीये. लगेचच त्याने डाऊन दी लेग चेंडू टाकला आणि इकडे मिळालेला आहे 5 धावा. धाव फलकावर आहेत 6. अजूनही 80 धावांची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. शेवटपर्यंत जर तुम्ही लढलात तर हा सामना तुमच्यासाठी बनू शकतो. RCC राजवाडीच्या आमच्या सर्व खेळाडूंनी, सदस्यांनी गेली अनेक दिवस चांगलं सहकार्य केलं, मेहनत घेतली. काल रात्री उशिरापर्यंत अनेक आमचे मित्र इकडे होते. सकाळी ज्यावेळेला मी आलो त्यावेळेला देखील बघितलं अनेक मित्र या क्रीडांगणाची व्यवस्था उत्तमरित्या पूर्ण करत होते. त्या सगळ्यांचं कौतुक आहे. आयोजन समिती आमची आदरणीय विवेकदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आमची आयोजन समिती, अर्थातच निखिलजी बोरकर, पंकजी नार्वेकर, सतीश जळदनकर, संपूर्ण गजेंद्रजी जुवेकर, संपूर्ण आमची आयोजन समिती, या सगळ्यांचं देखील चांगलं सहकार्य, योगदान आपल्याला बघायला मिळालं, अनुभवायला मिळालं. या सगळ्यांचं कौतुक आहे. ड्राईव्ह केलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह करायचा होता, आता तो निसटलाय. मात्र 1 धाव इकडे खात्यामध्ये जमा होईल आणि एका धावीबरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 11. लोक आते गए, कारवा बनता गया. हातात हात घालून सर्वजण उभे राहिले. सामाजिक बांधिलकी, समाज म्हटलं की प्रत्येकाच्या मनातून ती आत्मीयता जागी होते आणि याच स्पर्धेच्या निमित्ताने आपण सर्वजण समाज बांधव एकत्र आलो आणि हा सोहळा 3ऱ्या पर्वापर्यंत तुम्हा सर्वांच्या साथीने आणि साक्षीने या ठिकाणी संपन्न होतोय. सुदर्शन ओडी विकेट. यावेळेला सरळ बॅट, डाऊन दी ग्राउंड, सीधी बॅट, नो बकवास. बॉल चाललाय सीमा पार, मिळतोय चौकार. अर्णवच्या बॅटमधून 4 धावा. क्लास होता, प्युअर क्लास. मुंबई शहरामध्ये गेल्यानंतर आपण सर्वजण मरीन ड्राईव्हच्या प्रेमात पडतो, मात्र त्यापेक्षाही सुंदर काय असेल तर तो स्ट्रेट ड्राईव्ह, आणि तो ड्राईव्ह करत असताना बॉलला लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवले, मिळालेले आहे 4 धावा. एका बाजूला सूर्यनारायण अस्ताला चाललेत, त्याचं एक विहंगम दृश्य आपल्याला बघायला मिळते. मात्र दुसऱ्या बाजूने क्रिकेटचा हा सोहळा अनुभवतो आहोत आपण. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावर धावा आहे. जरी 2 विकेट गेल्या तरी धावा आलेल्या आहेत 15. म्हणजे मॅच मध्ये अजूनही सावकार 11 हा संघ आहे. विजय शिवलकरच्या चेहऱ्यावर थोडीशी गंभीरता बघायला मिळते. 2 एप्रिल 2011ला जेवढा गंभीर गौतम गंभीर नव्हता त्यापेक्षाही तो गंभीर झालाय, कारण त्याला माहिती आहे हा विजय महत्वाचा आहे. अनेक रिॲक्शन बघायला मिळतात. मात्र इकडे बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांनी कळवलाय, जिथे 3 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असतील आणि इथे देखील धावा वसूल करण्याची जबाबदारी अमृत आणि त्याच्याबरोबर अर्णवची. अर्णव यंगस्टर आहे,
क्लास आहे त्याच्याकडे, क्रिकेटला भरपूर वेळ देतो. मी उल्लेख केला होता की स्वर्गीय प्रवीणजी वाटकर यांच्या तालमीत झालेला खेळाडू, तयार झालेला खेळाडू आहे आणि त्यामुळे ते बाळकडू घरातूनच क्रिकेटचं मिळालेलं आहे. मात्र या मॅच मध्ये ती कामगिरी दमदार करायची आहे. ओमी बाकर आलाय, गोवागरचा सुपरस्टार. हलक्या हाताने कबर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न, कबर पॉइंटला क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि आता अमृत देखील माघारी परतलाय. आणखीन एक धक्का, सावकार इलेव्हनला फलंदाज बाद. जणू काय कॅच प्रॅक्टिस चाललेली आहे असं चित्र बघायला मिळालं. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक म्हणजे अलीकडे बिबट्या भरपूर चर्चेत आहे. बिबट्या जशी झडप घालतो तशी झडप घातली बॉलवर आणि तो झेल टिपलाय. मात्र इकडे विकेट मिळाली. चला थोडं स्पीडअप करा. नवीन फलंदाज इकडे तिकडे बघू नका, लवकर खेळपट्टीवर पोचा कारण सूर्य अस्ताला गेलाय. बॅड लाईटची सबब आपल्याला नको आहे. समोर जी 4 व्हीलर आहे त्यांची लाईट ऑन आहे, त्यांना विनंती आहे ती लाईट बंद करा. येस थँक्यू. हे सर्व सुज्ञ प्रेक्षक आहेत, त्यांना लगेचच कळतं की आपल्याला दिलेली सूचना आपण पाळली पाहिजे आणि त्यासाठी आपलं कौतुक आहे. धन्यवाद. फलकावर दावा आहे. आतापर्यंत 15-3 गडी गमावलेत. अर्णवच्या जोडीला आलेला आहे आता सिद्धेश. ओमी बाकर लिफ्टा मोठ विकेटने पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. ओ बॅट चिकड, त्यानंतर फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षकाच्या दिशेने डायरेक्ट हिट. क्या नेम करेगा गेम असा प्रश्न निर्माण झालाय. या खेळाडूने लहानपणी गोट्या भरपूर खेळलेल्या आहेत आणि त्यामुळे त्याचा नेम अचूक लागलाय. मात्र पंचांनी सांगितलंय फलंदाज आहे सुरक्षित. एक धाव खात्यामध्ये जमा होईल. धाव फलकावर आहेत 16 धावा. 16 ऑन बोर्ड. गोट्या चांगल्या खेळल्या म्हटल्यानंतर पंकजी नार्वेकर यांच्या चेहऱ्यावर हास्य बघायला मिळत आहे. ते म्हणतात मी देखील भरपूर खेळलेलो आहे. नेम लावणं ही देखील एक क्रिकेट मधलं स्किल आहे. तो अचूक कसा लावावा यासाठी तुम्हाला भरपूर सराव करावा लागतो आणि जर तुमचा सराव, आपण बघतो कोकणात आपल्याकडे शालेय जीवनामध्ये आपण गुड्डा खेळतो, लगोरी खेळतो. आता काजूचा सीझन आहे, काही लोक काजूने देखील तो सराव करतात. असे अनेक खेळ आहेत आणि त्यामधून एक गोष्ट होते की ज्यावेळेला तुम्ही क्रिकेटमध्ये उतरता, नेम लावण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेला तो नेम तुमचा अचूक लागतो कारण तो सराव झालेला असतो. ओमी तयार. पुढचा चेंडू शॉट ऑफ लेंथ पुल केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल. अजून एक विकेट. फलंदाज बाद होतोय. अर्णव भाटकर बॅक टू डगआउट गॉन. प्रयत्न केला होता, पिकअप शॉट होता, मात्र लांबी थोडीशी कमी पडली. तेवढाच दमदार झेल टिपला गेला. विनायक पारकर, विनायकचे हात नव्हते तर हातामध्ये फेविक्विक होतं असं म्हणायला हरकत नाही आणि त्याने ती क्विक रिॲक्शन दिली. चेंडू मात्र हाताच्या उंजळीमध्ये थांबला आणि इकडे विकेट मिळाली. 16 धावा. धाव फलकावर 4 गडी बाद. आता संकटाची ढग जमा झालेली आहे. चला चला थोडं फास्ट चला. फलंदाज अर्णव या, थोडं फास्ट या. पण प्रयत्न चांगला केला होता. उद्याच्या दिवसामध्ये देखील आपण बघणार आहोत 4 संघ एकमेकांच्या विरोधात दाखल होतील. त्यामुळे उद्या देखील ते घमासान, ते युद्ध, क्रिकेटचं बॅटल आपल्याला इकडे रंगताना बघायला मिळणार आहे. त्यामुळे आवर्जून उद्या देखील या. आपल्या आवडत्या संघाला, आवडत्या खेळाडूंना पाठिंबा द्या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. ओमी तयार. नवीन फलंदाज आहे यश. फुलेलींचा बॉल कव्हर्स मध्ये दिशा दिली आहे. ओ पायाने तत्परता दाखवली. एकदा मिळाली. आपण नेहमीच म्हणतो पैसे कसे येऊ, ते गुगल पेला येऊ दे, कॅशने येऊ दे, फोन पेला येऊ दे किंवा चेकने येऊ दे, ते येणं गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. बॉल कसाही थांबू दे, तो हाताने थांबवा, पायाने थांबवा, शरीराच्या कोणत्याही भागाने थांबवा, पण तो थांबवा. ते थांबवणं गरजेचं होतं. यावेळेला पायाने थांबवला. एक धाव मिळाली. हवेत खेळाय. एलिव्हेशन आहे मिड ऑन. चेंडूच्या खाली. दॅट शुड बी टेकन. गुड कॅच. ओ युटी आउट. फलंदाज आउट. अजून एक विकेट. तू चल मी आलो. 5वा धक्का सावकार इलेव्हन या संघाला. असं वाटत होतं अर्णव ज्यावेळेला मैदानात होता त्यावेळेला वाटत होतं की हा डाव अजूनही संपलेला नाहीये. मात्र आता सातत्याने रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट मिळतात. पहिल्या षटकामध्ये सुदर्शनने 2 हादरे दिले. आता ओमी आला, त्याने 2 विकेट घेतल्या. म्हणजे ही बॉलिंग पार्टनरशिप जी आहे ना, ओमीच्या 3 विकेट आहेत. ओमीच्या खात्यामध्ये 3 विकेट आहेत. त्यामुळे ही बॉलिंग पार्टनरशिप, जेवढी चांगली तुम्ही बॅटिंग पार्टनरशिप करता, बॉलिंग पार्टनरशिप देखील क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची राहते. आणि या 2 प्रमुख गोलंदाजांच्या दरम्यान मात्र बॅटिंग पॉवर प्ले मध्ये देखील विकेट आले, हे विशेष आहे. अजून एक चांगला कटर. टप्पा पडल्यानंतर राईज झाला. शेवटचा चेंडू निर्धाव. धाव फलकावर धावा. ही 2 षटकांचा केस संपला. 17 धावा, 5 गडी बाद. विकेट, सिंगल विकेट, सिंगल विकेट आणि डॉट बॉल. हे समीकरण बघायला मिळालं.
मात्र आता 24 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी धाबा बनवायचे असतील. 69 धाबा, 3 विकेट घेतल्या, 2 धाबा खर्च केल्या. प्रभावी कामगिरी राहिली. ओंकार बाकर गुहागर तालुक्यातला खेळाडू, आपल्या समाजातील एक चांगला गुणवान खेळाडू आहे, जो चांगला ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातो. आणि अशा खेळाडूंना ज्यावेळेला आपण बघतो खूप चांगले खेळतात, भविष्यातले खेळाडूची नेक्स्ट जनरेशन आहे खेळाडूंची, अशा खेळाडूंकडून अनेक वेळेला ते मोटिवेट होतात. आणि त्यामुळे हा प्लॅटफॉर्म आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. दुपारी अनेक संघ मालकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्यात आणि सांगितले की हा प्लॅटफॉर्म खूप महत्त्वाचा आहे. आणि मी जसं सकाळी उल्लेख केला होता की क्रिकेट हे फक्त एक निमित्त आहे. आपण सर्वजण एका प्लॅटफॉर्मवर एकसंध होणं हे गरजेचं आहे, सामाजिक बांधिलकी म्हणून. आणि ती बांधिलकी जपत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र आलो. चेंडू सबमरीन होता, यष्टीच्या जोड निघून गेलाय. डॉट बॉलने सुरुवात. षटक क्रमांक 3 साठी आपण बघतोय सुमित आलाय. पहिला चेंडू निर्धाव. उद्याचे 4 संघ आज सामने पाहत असतील, त्यांनी रणनीती बांधली असेल की उद्या कशा पद्धतीने आपल्याला प्लॅनिंग करायचेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 11 फेब्रुवारी 2026 श्रीयान 11 कासारी विरुद्ध जयगडचा राजा हा पहिला सामना रंगणार आहे. आदरणीय विवेकदादा सुरभे यांच्या मालकीचा संघ जयगडचा राजा आपल्याला उद्या मैदानात खेळताना बघायला मिळेल. त्यानंतर ओंकार नांदेश्वर भंडारपुळे विरुद्ध रत्नदीप पाटीलवाडी हा दुसरा सामना असेल. म्हणजे हे 4 संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळतील. समोर लॉफ्ट केलाय बॉल, लॉंग ऑन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 18 धावा. गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत 5. निम्मा संघ डगआउट मध्ये आलाय. मात्र 3ही सामने जिंकण्याचा इरादा आहे आणि त्यानंतर टेबल टॉप राहणं हे देखील आजच्या ग्रुपमधून तोच उद्देश असणार आहे. मात्र इकडे थोडीशी संकटाची झलक बघायला मिळते. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि आता सुजन देखील माघारी परतलेला आहे. म्हणजे सकाळ सत्रात आपण ज्यावेळेला एखाद्या कार्यालयात जातो, ऑफिसमध्ये जातो, आपण पंचिंग करतो, हजेरी लावतो. पण फलंदाज देखील येत आहेत, हजेरी लावतायत आणि सांगतायत चलो अब मेरा काम हो गया, मैं जा रहा हूं. 6वा धक्का बसलाय. आता अनिकेत चला, अनिकेत चला थोडं धावत जा, म्हणजे वॉर्मअप पण होईल ना. अनिकेत मैदानामध्ये दाखल झालेत. आमच्या दोन्ही पंचांचं विशेष कौतुक करावं लागेल. दोघांनी एक हाती दिवसभरात चांगली भागीदारी केली. आशिषजी दुंदूर आणि कैलासजी पिलनकर हे दोघे आमचे धुरंधर पंच अनुभवी आहेत. गेल्या अनेक वर्षांची त्यांची देखील क्रिकेटची सेवा, त्यांचं क्रिकेट आपण बघितलं. यावेळेला समोर खेळ आहे, व्ही मध्ये जातोय फटका. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, एकाच ऍक्शन मध्ये थांबवलाय आणि या वेळेला थोडीशी चूक झाली आहे, मात्र जीवनदान मिळेल. एक मोठा श्वास घेतला असेल फलंदाजाने, असं वाटलं होतं की मी आता पोचतोय की नाही, परंतु तो पोचलाय आणि ती धावा मिळालेली आहे 2. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. चला स्पीडअप करा हरिब गाईज, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि यानंतर अजूनही 3 षटक आपल्याला पूर्ण करायची आहेत. नटराज मुद्रामध्ये खेळलाय, लॉंग लेगला जाईल बॉल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तर मिळाली, थ्रो केला जाईल, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय यशस्वी. धावा मिळत आहेत 2. षटकाची समाप्ती 22 धावा धाव फलकावर. 3 षटकांचा गेम संपलाय. 22 ला 6 अशा बिकट परिस्थितीमध्ये सध्या सावकार 11 हा संघ. मात्र 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी बनवायचे 64 धावा. संघनायक सांगतोय आरामात खेळा, विकेट नका टाकू. आणि हा सल्ला का दिलाय तर पॉइंट टेबल मध्ये जी समीकरणं आहेत ना त्यावर नजर आहे. गुणतालिका ज्याला आपण म्हणतो, पॉइंट टेबल मधली समीकरणं खूप महत्वाची राहतात. अलीकडेच आपण बघितलं निवडणुकीचा रणसंग्राम, काल गुलाल आपण उधळला, गुलाल उधळतच आज आपण इकडे दाखल झालो. मात्र इकडे देखील तो पॉइंट म्हणजे कोणी वरती थांबावं, कोणी कितव्या नंबरवर असणार याची समीकरण. यावेळेला अजून एक विकेट आणि आता इकडे हा देखील फलंदाज माघारी परतलाय. 7वा धक्का बसतोय. संघनायकाने सल्ला दिला होता की विकेट टाकू नका, सावकाश खेळा, मात्र तो सल्ला इथे पाळता आलेला नाही. चला चला नवीन ग्लोव्ज वाले दादा थोडं फास्ट चला. फलंदाजाचं नाव मयूर, मयूर आलेला आहे. 22 ला 7 टेनिस क्रिकेट.in या वाहिनीवर आपण संपूर्ण क्रिकेटचा सोहळा थेट प्रक्षेपित करतो आहोत. खूप चांगलं कॅमेरा वर्क, आमचे सर्व कॅमेरामन, तेवढंच चांगलं ऑपरेटिंग. एखादी गोष्ट ज्यावेळेला मैदानात घडामोड घडते
त्यावेळेला अगदी सुस्पष्ट पद्धतीने त्याचा योग्य तो निर्णय किंवा ती सुस्पष्ट पद्धतीने तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि ती बोटांची जादू आमच्या ऑपरेटरची बघायला मिळते. आमचे ऑपरेटर ओंकार tenniscricket.in साठी खूप चांगले कामकाज करतायत. कॅमेरामन चिराग, कॅमेरामन अथर्व हे देखील तेवढंच चांगलं कामकाज करतायत. आपलं देखील कौतुक आहे. बॉडी वेट थोडंसं मागे ट्रान्सफर केलं, गॅप शोधलाय, कव्हर्स मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावतोय, 2 धावा पूर्ण झाल्या. थ्रो केला जाणार तोपर्यंत तिसरी धाव देखील पूर्ण झाली. थोडासा चेंडू आणि क्षेत्ररक्षकांमधला हा प्रवास थ्रो करायला उशीर झाला कारण एक्स्ट्रा कव्हर नव्हता. कव्हर 30 यार्ड वर्तुळावर होता. कव्हर पॉइंट म्हणून तो लावलेला आहे आणि त्यामुळे डीप कव्हरला स्वीपर कव्हर मध्ये ज्यावेळेला बॉल गेला त्यावेळेला तिथे थोडा वेग गेला थ्रो करायला. यावेळेला सिंगल घेतली. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळालं. एकेरी धावे बरोबर धाव फलकावर धावा झालेला आहे 27 धावा. 27 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 7 विकेट. अजूनही 2 चेंडूंचा गे शिल्लक. हलक्या हाताने ढकललाय सॉफ्ट हँडेड जेंटल पुश. मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होणार आहे. आता विकेट द्यायची नाही. 1-2 धावा चालू ठेवायच्या जेणेकरून क्लोज जाऊ आपण या मॅच मध्ये. हाच उद्देश आहे सध्या सावकार 11 संघाचा. ज्या पद्धतीने ते फलंदाजी करतायत. बॉडीला स्ट्रेच केलं होतं मात्र वेग होता चेंडूवर. निर्धाव चेंडू सोबत षटक क्रमांक 4 चा इकडे संपला. 29 ला 7. 12 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहे. 57 धावा. 12 चेंडू मध्ये 50 धावा टोकल्या होत्या. 19 सप्टेंबर 2007 ला 24 सप्टेंबरला तो अंतिम सामना झाला. युवराज सिंगने तो कारनामा केला होता. 12 बॉल मध्ये 50 धावा आणि इकडे देखील तसंच काहीतरी कारनामा करावा लागेल जेणेकरून हा सामना जिंकतील. मात्र तो कारनामा होणार का, तो घडणार का हे देखील पाहण्याजोगे असेल. कोमी आलाय. पहिलाच बॉल फ्रंट फुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु चेंडूवरची नजर तेवढीशी स्थिर बघायला मिळाली नाही. बॅकलिफ्टला थोडं खाली आणलं होतं मात्र पहिला चेंडू आला इकडे निर्धाव. लेफ्ट मोठ विकेट. हलक्या हाताने पायातला बॉल खेळून काढलाय. प्लेस केला बॉल. सिंगल मिळते. कव्हर्सला गेला बॉल. तिकडे मिळाली 1 धाव. एका धावेबरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 30 धावा. 86 धावांचं लक्ष. अजूनही 56 धावा पाहिजेत. चेंडू शिल्लक आहेत त्यासाठी 10. उलट दिशेने खेळलाय. शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून चाललाय बॉल. डीप थर्डमॅनला मिळणार आहे तिकडे 4 धावा. चौकार. उलटा पुलटा खेळत असताना सरळ बॅटने धावा येत नव्हत्या आणि त्यामुळे उलट्या दिशेने खेळा मात्र तिकडे चौकार वसूल केला आणि आता या 4 धावांबरोबरच धावफलकावर झालेल्या आहेत 34 धावा. 7 गडी बाद. अनिकेत अजूनही लढा देतोय. लढता लढता हरलो मी, हरल्याची मज खंत नाही. लढत राहणार मैदानात, लढाईला माझा अंत नाही. ती लढत शेवटपर्यंत बघायला मिळणार आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर आहे. 1 धाव इकडे मिळणार आहे. एका धावे बरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 35 धावा. 4.5 षटकांचा किक आणि ओमी बागकरच्या षटकाची ही खासियत. तो येतो चेंडू टाकतो म्हणजे रवींद्र जडेजा अगदी वेगाने त्याच्या ओव्हर्स कंप्लीट करतो तशाच वेगाने तो आपलं षटक पूर्ण करतो. लो फुलटॉस होता. फ्लिक करायचा होता. स्क्वेअर लेगला जातोय चेंडू. 1 धाव मिळाली. षटकाची समाप्ती. 5 षटक संपले. धाव फलकावर आहेत 36 धावा. 7 गडी बाद. 6 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 50 धावा. आणि आता हे थोडं कठीण आहे. अशक्य हा शब्द वापरणं सद्यस्थितीमध्ये चुकीचं ठरेल. चला समोर जी दुचाकीची लाईट चालू आहे ना ती थोडी बंद करा जे कोणी आहेत. येस थँक्यू. फक्त शेवटचे 6 चेंडू. आता प्रेक्षक देखील बऱ्यापैकी आपापल्या घरी आपापल्या मार्गाने निघालेले आहेत कारण त्यांना माहिती आहे या सामन्याचा निकाल काय होऊ शकतो. आपल्या संघाला आपल्या आवडत्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी खरं तर दूरवरून प्रवास करून प्रेक्षक येतात आणि जसा सामना संपत जातो आपल्या संघातील खेळाडू त्या खेळाडूचा ज्यावेळेला परफॉर्मन्स होत नाही त्यावेळेला ते थोडेसे नाराज असतात. परंतु नवीन सामन्यामध्ये ज्यावेळेला नवीन ठिकाणी तो खेळाडू खेळतो संघ खेळतो त्यावेळेला तेवढ्याच आपुलकीने तेवढ्याच अपेक्षेने आणि तेवढ्याच प्रेमापोटी हे सर्व प्रेक्षक आपल्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी जात असतात. आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी जात असतात.
या सगळ्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. इकडे ड्राईव्ह केलाय बॉलला, एक धाव मिळाली. आता चेंडू शिल्लक आहे 4 बॉलमध्ये 49 धावा, 37 सावकार 11 पराभवाच्या भयान छायेमध्ये आहेत. मात्र चंद्रभागा फायटर हे आजच्या दिवसामध्ये हा सामना जर जिंकले तर मात्र थेट टेबल टॉपर असतील आजच्या दिवसामध्ये. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, एज अँड टेकन, लिडिंग एज, फलंदाज बाद, 8वा धक्का, फलंदाज बॅक टू डग आउट. 3 चेंडू 49 ची गरज. आज सगळ्यांना बॅटिंग मिळणार आहे. शेवटच्या सामन्यामध्ये आपण कोणालाच नाराज करणार नाही आहोत असंच कदाचित सावकार 11 संघाने ठरवलेलं असावं, कारण आतापर्यंत तब्बल 8 विकेट गेल्यात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. वेदांत आलाय, वेदांत मयेकर. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, परंतु वाईट बॉलची घोषणा, डाऊन दी लेग होता बॉल. एकचा धाव खात्यामध्ये ऍड होते. 3 चेंडू 48 धावांची गरज. धाव फलकावर आहेत 38 धावा. 8 गडी बाद, 38 for 8. मात्र शेवटची 3 चेंडू आणि त्यानंतर या सामन्याचं चित्र अगदी स्पष्ट असणार आहे आपल्या समोर. कव्हर्स मध्ये जेंटल पुश, सॉफ्ट हँडेड कव्हर्सला खेळला, अलॉंग दी कार्पेट चेंडू चाललाय डीप कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला टर्न घेईल चेंडू, तोपर्यंत 2 धावा. आणि आता इकडे 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. थ्रो केला होता मात्र तो कलेक्ट करताना थोडासा स्ट्रगल गोलंदाजाचा बघायला मिळाला. इकडे मिळालेले आहे 3 धावा, 2 चेंडू, 45 धावा. सावकार 11 हा संघ थोडासा बॅकफुटवर आहे, मात्र चंद्रभागा फायटर हा संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. आता औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे. हलक्या हाताने ढकलायचा होता बॉल, मात्र यावेळेला देखील ते कनेक्शन जोडलेलं नाहीये. 1 चेंडू 45 धावा, विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे संघ. आणि आता धाबा बनवायचे 1 चेंडू 45, 86 धावांचं लक्ष होतं आणि ते 86 धावांचं लक्ष पूर्ण करत असताना भरपूर संघर्ष वाटायला आला सावकार 11च्या. शेवटचा चेंडू उलट दिशेने खेळाय, थर्डमॅनच्या डोक्यावरून चेंडू जाईल 4 धावांसाठी. इथे चौकार मिळालाय 45 ला 8 आणि हा सामना 39 धावांनी इथे जिंकलाय चंद्रभागा फायटर संघाने. अभिनंदन चंद्रभागा फायटर्स. हार्ड लक सावकार 11. पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवसाचा खेळ संपला. या सामन्याचा सामनावीर ओंकार बागकर ठरलेला आहे सामनावीर, परंतु सुदर्शन आपण देखील या श्रमिकजी भाटकर यांच्याकडून आपल्याला ती पहिली विकेट जी तुम्ही घेतली त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि ते देखील आपल्याला दिलं जाणार आहे. धन्यवाद. चला ओंकार आणि सुदर्शन दोघे पण घ्या. अरे वेलकम प्रल्हादजी सुरभे, केपीएल ॲक्सिस ग्रुपचे आमचे सहकार्य.